कन्सेंटसाठी मात्र मग काही टर्म्स आहेत. मग ज्या लोकांना कंटेस्टेड करायचं नाही, पण दोघांची संमती आहे, दोघांना एकत्र येऊन संसार करणं आता शक्य नाही, त्यांचे मानसिक दुरावा निर्माण झाला आहे, फिजिकल दुरावा निर्माण झाला आहे, किंवा ते एक दुसऱ्यांपासून मनाने आणि शरीराने विभक्त झालेले आहेत, अशा लोकांनी मग जर का एकत्र येऊन म्युच्युअल कन्सेंटचा जर डिवोर्स दाखल करायचा असेल तर त्यासाठी काही टर्म्स आणि काही ग्राउंड्स आणि काही अटी शर्ती ज्या आहेत त्या कोर्टाने फिक्स केल्या आहेत, निर्धारित केल्या आहेत, त्या तुम्हाला पाळायला लागतील. तर ती पहिली जी अट आहे ती अशी आहे की नवरा आणि बायको किंवा पती आणि पत्नी या दोघांनी संमतीने, स्वेच्छेने आपलं पिटिशन हे मेहरबान कोर्टासमोर दाखल करायचं आहे. याच्यात कोणाचाही दबाव किंवा कुठल्याही प्रकारचं त्यांच्यावर प्रेशर असता कामा नये. त्याच्यानंतर तुम्हाला हे सांगायचं आहे की मग हे न जुळून येणारा असं प्रिन्सिपल नातं आहे की याच्यामध्ये आम्ही सगळा प्रयत्न करून झाला, नातेवाईकांचे सगळे प्रयत्न झाले आणि हे सगळं करून देखील याच्या पुढे तुम्हाला एकत्र राहणं शक्य नाही, हे जेव्हा तुम्ही कोर्टाला पटवून देणार तेव्हा तुमचा म्युच्युअलचा दावा हा दाखल होऊ शकतो. आता याच्यामध्ये एक सुलेशा देवी वर्सेस ओम प्रकाश हे 1992 मधलं एक जजमेंट आहे. डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही ते जजमेंट दिलंय. याच्यामध्ये असं म्हटलंय की हे जे कपल्स आहे म्युच्युअल कन्सेंटमध्ये जाणारे, हे कपल जर का कोर्टासमोर जात असेल तर त्यांना किमान 1 वर्ष हा वेगळे राहिले असले पाहिजे, त्यांच्या डिजिटेशन 1 वर्षाचं असलं पाहिजे. आणि 1 वर्ष वेगळं राहणं म्हणजे काय, की त्यांनी वेगळं राहणं म्हणजे वेगवेगळ्या घरामध्ये राहणं नाही, तर ते एका घरात जरी असले, एका छताखाली जरी राहत असले आणि पती आणि पत्नी हे जे नातं आणि हे कर्तव्य जर त्यांनी एक दुसऱ्यांच्या प्रती पार पाडलं नाही, तर अशा वेळेस मात्र तुम्ही या केसचा आधार घेऊन एकत्र एकाच घरात एकाच छताखाली राहून देखील तुम्ही तुमचं पिटिशन दाखल करता येतं.